नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे नाशिकहून लग्नात हळद कार्यक्रमात भांडण झालं आणि भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या झालेली आहे। रोहित वाघ असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। भांडण सोडवायला गेला म्हणून या तरुणाची हत्या झालेली आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्यासह। चंदन, काय सांगाल, नेमका काय प्रकार घडला? खरं तर उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एक लग्न सोहळा सुरू होता आणि त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन गटांमध्ये खरं तर वाद झाले आणि या वादाचं नंतर पर्यवसन जे त्या हाणामारीत झालं। खरं तर हा तरुण या लग्नासाठी आला होता आणि हा वाद सोडवण्यासाठी, ही मारामारी सोडवण्यासाठी रोहित हा मध्ये पडला आणि रोहित मध्ये पडलेला असतानाच त्याच्यावर या टोळक्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत तो मयत झाल्याचं लक्षात आलं। या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांनी आता अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि एकूणच या दोन गटांनी ज्यांनी हाणामारी केली आणि रोहितचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या दोन गटांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे। निश्चितच। आणि हा रोहित वाघ हा तरुण कुठून आला होता, म्हणजे तिकडचाच रहिवासी होता की काय सांगाल याविषयी? खरं तर याबाबत माहिती अशी मिळालेली आहे की लग्नामध्ये आलेला हा तरुण होता आणि लग्नात सहभागी होण्यासाठी म्हणून तो आला होता, मात्र या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान रोहित त्याच ठिकाणी उपस्थित होता। ज्यावेळेला हा संपूर्ण वादावादीचा मारामारीचा प्रकार झाला त्यावेळेला खरं तर ते सोडवण्यासाठी रोहित मध्ये पडला। दोन्ही गटांना समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांनी मध्यस्थी करत असतानाच त्याच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यातच रोहितचा मृत्यू झाला। निश्चितच। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।